जो माणसं कापणारा आहे, संता सवे वसता, दोन शब्द संतांचे ऐकले. योगज्ञानी पैसता. गुरुचरण नारदाचे. चरण शब्दाचा अर्थ ज्ञान. माणसाच्या जन्मातलं जेवढे मनुष्यजात पृथ्वीवर आहे, पहिला आद्य कवी महर्षी वाल्मिक झाले. काय गोड वर्ण. माऊलीला फार अभिमान बरं का, वाल्मिकांचा फार अभिमान. 2-3 माणसं जी ज्ञानोबाराला आवडतात, त्यात एकलव्य पण आहे, महर्षी वाल्मिक पण आहेत, खूप आवडतात. गुरुवर निष्ठा ठेवणारे कुणीही असो. ज्ञानोबाराने एकलव्यासाठी ओवी लिहिलेली आहेत. एकलव्यासाठी जिवंत गुरु भेटले नाहीत, समोरासमोर गुरु भेटले नाहीत एकलव्याला. ज्ञानोबाराय बाजू घेतात त्याची. द्रोणाचार्याचा पुतळा तयार केला. तुमची श्रद्धा आहे ना, प्रत्यक्ष भेटलंच पाहिजे असं कुणी सांगितलेलं आहे? कदाचित तुमच्या पक्षातून गुरुला धोका असू शकतो. काय भरोसा आहे? भेटलंच पाहिजे. तुम्हाला गुरुचं ज्ञान पाहिजे. गुरु नकोय तुम्हाला, शरीर नकोय. माझा शब्द लक्षात ठेवा काय बोललो तुम्हाला. गुरुचं ज्ञान हवंय. ऐका ना तुम्ही. ज्ञानोबाराचं ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहेत. तुकोबारायांचा अनुभव म्हणजे गाथा आहेत. लांब राहा म्हणून तुकोबाराय एकांतात राहत होते आणि गाथा लिहून तुमच्या पुढे ठेवला. तुम्ही इथपर्यंतच या, गाथ्यापर्यंत, माथ्यापर्यंत येऊ नका. खूप गोड आहेत. ज्ञानेश्वरी महाराजांच्या ओया पा कशा आहेत. तेने कोळी आहे माती, गुरुचेनी नावे माती. ज्ञानोबाराचे शब्द फार गोड आहेत. तुम्ही तरी पुतळा म्हणताय, ज्ञानोबाराय माती म्हणतात. माऊलींचे सत्कर्मावर प्रेमचा अर्थ व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्ही पुतळा म्हणताय द्रोणाचार्यांचा. तो काही कलाकार थोडंच होतं की जसे द्रोणाचार्य होते तसाच पुतळा तयार केला, असं काही नव्हतं. फक्त गुरुचेनी नावे माती. या मातीला मी गुरु समजतो. ज्ञानोबारांची ओवी पहा कशी आहेत. गुरुचेनी नावे माती, डोंगरी जयापाशी होती. जंगलामध्ये, डोंगरामध्ये जयापाशी होती. अर्जुनाला त्यांनी हरवावं. अजूनपर्यंत द्रोणाचार्याच्या जीवनाला लागलेला कलंक म्हणजे एकलव्य आहे. अंगठा मागितला. लक्षात येते की बाण चालवण्यासाठी अंगठा लागतो. आणि न शिकवता द्रोणाचार्याने अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होऊ नये म्हणून अंगठा मागितला. जे खळाची व्यंकटी. लक्षात ठेवत चला. अंगठा दिला म्हणजे धनुर्विद्या संपली, बाण सोडण्याची ताकद संपली. देऊन टाकला अंगठा. अंगठा दिला पण एकलव्याचं नाव पृथ्वीवर अजरामर झालं. युद्ध करून झालं नसतं, युद्ध जिंकून झालं नसतं. लक्षात येत आहे. युद्ध करून झालं नसतं. गुरुनिष्ठेसाठी ज्ञानेश्वरी स्थान मिळावं हे मी सगळ्यात श्रेष्ठ भाग्य समजतो. मी ज्ञानोबारांनी ज्याचं नाव घ्यावं हे केवढा मोठा भाग्यवान आहे. एकलव्य साधी गोष्ट नाही. पण शब्दांचे प्रयोग. गुरुचेनी नावे माती. ह्या मातीला गुरु म्हणायचं. गुरुचेनी नावे, ओवी तिरकी येते. डोंगरी जयापाशी. गुरुच्या नावाची माती जंगलात ज्याच्याजवळ आहे, तो गुरु न शिकवता माती शिकवते. याला निष्ठा म्हणतात, श्रद्धा म्हणतात. याला माती शिकवते. पुढे जाऊन सांगतो, जड पदार्थ चेतनाला शिकवतात गुरुच्या नावाने. जड लोकांना जिवंत गुरु भेटून गुरुची माती करतात, तो भाग सोडून द्या. मातीतून गुरु ज्ञान मिळालं आणि लोकांनी गुरुची माती केली. एक जण असं चुकीचं शिकला होता आणि गुरुकडे गेला. हे ऐकलं असेल कुठेतरी, गुरुची नावे माती, डोंगरी जाय. त्याला वाटलं गुरुच्या नावाने शिकलो. त्याच्या कॅसेट ऐकले असतील, सगळं केलं असेल त्याने. आणि गेला गुरुला दक्षिणा द्यायला. काय म्हणे, तुमचं थोडंसं कॅसेट वगैरे ऐकून मी पण गातो, मी तुम्हाला गुरु मानतो, थोडं गाऊन दाखवतो. गाऊन दाखवलं त्यांनी. मग त्याची दक्षिणा आणली होती गुरुपौर्णिमेला, तो द्यायला लागला. ते म्हणे एक काम कर, गुरुदक्षिणा ही गुरुच्या मनाप्रमाणे द्यावी लागते. म्हणजे तुम्ही मागा म्हणे, मी देतो तुम्हाला. काही नाही, इथून पुढं कुठेही माझं नाव सांगू नको. इथून पुढे कुठेही माझं नाव सांग. गुरुची नावे माती. विनाकारण गुरुला का बदनाम करता? बरेचसे काही लोक आहेत
तर बोलण्यासाठी कुठेही काय काय सांगतील याचा भरोसा नाही. मोठ्या गुरुचं नाव घ्यायचं. एक तर महाराज असा विचित्र आहे, मी पाहिलेला आहे बरं का, माझ्या अनुभवात आहे. ज्या एरियामध्ये जे शिष्यगण आहे ना, त्याला सांगतो मी यांचा शिष्य आहे. मराठीतला बाबांचा शिष्य, कोकणात गेला तिकडचा शिष्य, साताऱ्याकडे गेला तिकडचा शिष्य, सगळे गुरुच. आणि मग मी विचारलं, एवढ्या ठिकाणी तुझे कीर्तन कसे होतात? हे सगळीकडे गुरु करून ठेवलेले आहेत. आणि मग त्यांना कळतं की आपल्या गुरुचा शिष्य ठेवाय कीर्तनाचं. गुरुला बदनाम केलं या लोकांनी, गुरुची माती केली. ज्ञानोबा म्हणतात असं नाही, गुरुच्या नावाची माती तुमचं कल्याण करते. माती, गुरुची माती करू नका. होत नाही बरं का तुमच्याकडून माती. तुमची माती झालेली असते, तुम्ही काय करणार आहेत? मूर्ख माणसाने किंवा चुकीच्या माणसाने गुरुला बदनाम केलं म्हणून गुरु बदनाम होते. आणि कष्टाने कमवलेलं ज्ञान आणि अनुभव आहे. हरिपाठामध्ये मी यावेळेस बोललो होतो तुम्हाला, गुरुविन अनुभव. गुरु ज्ञान देत नाही, गुरु अनुभव देतो. गुरुचरण उपासिता वैराग्यसी. वैराग्यसी शब्द महत्वाचा आहे. वैराग्ययुक्त होऊन जर तुम्ही गुरुकडे गेलात, अनुभव मिळतो तुम्हाला. आणि अनुभव इतरत्र नाही मिळत. पुस्तकातून ज्ञान मिळू शकतं, गुरु अनुभव देतात. एकाच शब्दांचा असतो अनुभव, एक शब्द. विद्यार्थी अवस्थेमध्ये हरिद्वारला थोडीशी आम्ही गुरुसेवा करत होतो. गुरुसेवा करता करता शेताला पाणी द्यायचे, कधी कधी कामं पडले, काही पडले. व्यवस्थित ऐका बरं का दृष्टांत. आमची जी त्या काळातली बुद्धी होती ती लक्षात येईल तुमच्या. आणि शेतामध्ये पाणी देता देता मोटर बंद झाली. सगळे संस्कृत शिकणारे विद्यार्थी 10. मोटर बंद झाली. आम्हाला ज्ञानाचा अहंकार, ते वय किशोरावस्थेतलं, सगळ्यांनी ठरवलं आपण दुरुस्त करू. मोटर कशी असते हे माहीत नाही आणि आपण काय निघालो दुरुस्तीला. मग पोरं सगळे तर्क, काही नाही. एक दोन बुडाला, तो फुटवाला होता तो वर आणला. तो खराब कसा होतो हे माहीत नाही. सांगितलं चांगला आहे, हे बघितलं काही नाही. इतकं वैतागलो आम्ही. 1 तास झालं. ते पाणी काही येत नाही म्हणून आमचे गुरुजी आले. अरे काय झालं रे? म्हणजे मोटर बंद आहे. मग तुम्ही काय टेन्शन घेताय? सगळे कपडे ओढले, काही नाही, सगळ्यांनी बुड्या मारल्या होत्या खाली. कशा करता? नाही काय खराबी? अरे खराबी मोटरमध्ये असेल ना, पाण्यामध्ये थोडीच खराबी आहेत. नाही म्हणे पाहत होतो आम्ही इकडं तिकडं, काही नाही. त्यांनी एक फोन केला आणि बोलवलं की मोटर खराब आहे. तो आला. बघा ज्ञानी कसे असतात. कुठेही हात लावला नाही त्यांनी. त्यांनी सगळं बघितलं. गुरुजीला सांगितलं 100 रुपये लागतील. गुरुजीने काढले, पैसे दिले. काही केलं नाही. ते फ्यूजमधली वायर लूज होती, फक्त ढकलली. कळालं तुम्हाला? कुठेच खराबी नाही. फ्यूज मधली वायर लूज होती, खाली आली होती, ढकलली त्याने. करा सुरू झाली मोटर. गेला निघून 100 रुपये घेऊन. आमच्या पोरांमध्ये टेन्शन. पाण्यात उडी मारली, उलटं सुलटे केलं, आपण शिव्या खाल्ल्या. तो माणूस आला, नुसतं वायर सरकवली आणि 100 रुपये घेऊन गेला. कशाचा पैसा आहे? बोला ना. ज्ञानाचा पैसा आहे. डोक्यात आणू नका. दोष कळला तर दुरुस्त होतो. प्रवचन लक्षात ठेवा. दोष कळला तर दुरुस्त होतो. तुम्हाला दोषच माहिती नाही आणि गंगेमध्ये बुडणं चालू आहे तुमचं, देवाला प्रदक्षिणा चालू आहेत, नको ते उपद्व्याप चालू आहेत, हे दुसरीकडे काम करताय तुम्ही. जिथं दोष नाही ते काम करताय तुम्ही. दोष कुठे आहे हे पहिलं समजून घ्या. खळाची व्यंकटी सांडू, हे समजून घ्या पहिलं. आपल्यात दोष नेमका कोणता आहे आणि तो कुठे, हे जर कळला तर दोष काढता येतो. आणि मग कर्माला, मराठी आहे का, मग कर्माला सत्कर्म बनवता येतं. दोष जाणं फार महत्वाचं नाही. वायर सरकवली, तुकोबारायांचा अभंग सांगतो, मग जे कळेल तुम्हाला. थोडे आहे काय ज्ञानोबाराय परमार्थाचा, तुकोबाराय परमार्थाचा उल्लेख करतात. परमार्थ फार काळ नाही आहेत. वाल्या कोळ्याला फक्त 2 मिनिटं आहे. 2 शब्द ऐकले वाल्या कोळ्याने आणि तो आद्य कवी झाला. फार परमार्थ ऐकावं लागत नाही.
नाही तर काही काही महंत महाराज लोक एवढे भाग्यवान आहेत, मला येऊन सांगतात, महाराज तुमची तिसरी पिढी आहेत, बाबापासून आम्ही ऐकत आलोय. म्हणलं अजून तसेच आहात, जे खळाची व्यंकटी मोठ्या बाबांचं ऐकलं, भीमसेन महाराजांचं ऐकलं, आता तुमचं ऐकतोय, पण पठ्ठ्या तसंच आहे अजून. तुकोबाराय सांगतात, थोडे आहे, थोडे आहे, परमार्थ जास्त प्रमाणात नाही, चित्त साह्य झाली या. चित्त तुमच्या मनाने जर तुम्हाला सहकार्य केलं, शब्द लक्षात ठेवा, तुमच्या मनाने जर तुम्हाला सहकार्य केलं, थोडे आहे, थोडे आहे, चित्त साह्य झाली या. म्हणून टेक्निकल जे माणसं असतात, गुरु जे असतात, ते तुमच्याकडे पाहतात, वायर वर करायचे का नाही हे तज्ज्ञाच्या हातात असतं. तसं तुम्हाला तुमच्या अंतःकरणात जर प्रेम असेल सत्कर्माविषयी, ज्ञानाविषयी, तर श्रीगुरु फक्त मदत करतात. लक्षात आलं तुम्हाला? श्रीगुरु फक्त मदत करतात, फक्त सांगतात हा रस्ता आहे, जा या रस्त्याने. एवढा एकच शब्द आहे आद्य कवी व महर्षी वाल्मिक, एकच शब्द आहे फक्त, राम नामाचा जप कर. आपण किती जप करतो? वाचेशी सुलभ रामकृष्ण. आपला तर काही विचारूच नका, वाढल्या कोळ्यापेक्षा जास्त परमार्थ आहे. पण खळाची व्यंकटी गेलेली नाही, म्हणून काही उगवत नाही, काही सुचत नाहीत, ग्रंथ सुचत नाही, ग्रंथ कळत नाहीत, शब्दार्थ कळत नाहीत. खूप गोड शब्द आहे बरं, फार महत्वाचा शब्द. म्हणून सत्कर्मात प्रेम असावं, आणि प्रेम आपल्या अंतःकरणात उगवण्यासाठी वाकडेपणा गेला पाहिजे. खूप चांगलं विश्लेषण आहे बरं, छान विश्लेषण आहे. वाकडेपणा, तुम्हाला सांगा, तुमचा मित्राबद्दल 10 दोष असतील मित्रामध्ये, न कळणारा मित्र असेल, अज्ञानी मित्र असेल, मोठा मित्र, सगळं बरोबर आहे. निष्कपटी जर मित्र असेल तर मित्रता टिकते. अर्थ कळाला? कपटी म्हणजे व्यंकटी, निष्कपट साधा आहे, पण मी म्हणून तो सुदामावर प्रेम केलं कृष्णाने. निष्कपट मित्रता आहेत, अपेक्षा नाहीत, जलसी नाही. मित्र मोठा होतोय ना, जलसी नाही, अपेक्षा नाही काही मित्राकडून, काही मिळावं म्हणून प्रेम नाही. ह्या सगळ्या गोष्टीला मिळून एकच शब्द आहे, व्यंकटी. प्रेम टिकत नाही, प्रेम जिवंत राहत नाही.